आज अत्यंत महत्त्वाचा दिवस जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आज निकाल आहे। अवघ्या काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे? लोकशाही मराठीवर सर्वात वेगवान अचूक निकाल आता थोड्याच वेळापासून आपण पाहायला सुरुवात करणार आहोत। राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलेलं होतं आणि 7 फेब्रुवारीला झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरू होणार आहे। या निवडणुकांसाठी सरासरी 68% इतकं मतदान झालेलं आहे। जिल्हा परिषदेच्या 731 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 1462 गणांसाठी एकूण 7438 उमेदवार रिंगणात आहेत। निवडणुका पार पडलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि इतर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांचा समावेश आहे। आणि आपण पाहतो आहोत जय्यत अशी तयारी यावेळेला या सगळ्या मतमोजणीच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। निवडणुकांची रणधुमाळी हे वर्षभर राज्यामध्ये सुरूच असल्याचं आपण पाहिलेलं होतं। काही दिवसांपूर्वी पालिका निवडणुकांचे निकाल लागलेले होते। आता जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांचे निकाल लागतायत। आज मतमोजणीचा दिवस आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मतदान जे आहे ते शनिवारी पार पडलेलं होतं आणि आता मतमोजणीचा आजचा दिवस आहे। लातूरमध्ये आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतीये। मतमोजणी केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतमोजणी केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले गेले। इथल्या मतदान केंद्रावरनं आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी आढावा घेतलाय, पाहूया। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर आज या ठिकाणी प्रत्यक्षात मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि प्रशासनाकडून जी आहे ती या ठिकाणी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सध्या या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रशासनाकडून जी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जर पाहायला गेलं तर जिल्हा परिषदच्या एकूण 59 जागांसाठी 242 उमेदवार जे आहेत ती या ठिकाणी रिंगणात होते आणि पंचायत समितीच्या 118 गणासाठी 419 या ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि तब्बल 9,51,000 मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि 63% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। आता सध्या मतदान केंद्रावरती जे आहे ते उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी प्रतिनिधी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रतिनिधींना सुद्धा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू आतमध्ये घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। सर्वांचं लक्ष या मतमोजणीकडे लागलेलं आहे की नेमका मतदार राजा जे आहे ते कौल कुणाला देणार। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।